नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत भारी आणि तितक्याच प्रभावी विषयावर बोलणार आहोत. आपण सगळेजण कधी ना कधी आपलं आयुष्य, आपल्या सवयी आणि विशेषतः आपल्या अभ्यासाच्या पद्धती बदलण्याचा विचार करतोच. पण बऱ्याचदा होतं काय, या मोठ्या बदलाच्या कल्पनेनेच आपण दडपणाखाली येतो. आज आपण कायझेन या जपानी तत्वज्ञानाच्या मदतीने स्वतःवर कोणतंही दडपण न आणता अगदी छोट्या छोट्या पावलांनी आपल्या अभ्यासात आणि आयुष्यात मोठे बदल कसे घडवून आणायचे ते पाहणार आहोत. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. तर आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी पाहणार आहोत एकदम थोडक्यात सांगतो. पहिली म्हणजे बदलाची सोपी पद्धत, दुसरा 1 मिनिटाचा नियम, तिसरं म्हणजे कृतीतून भीतीवर मात कशी करायची, चौथं परिपूर्णतेपेक्षा प्रगती कशी महत्वाची आहे, पाचवा मुद्दा पोषक वातावरण निर्मिती आणि शेवटी 1% सुधारणेची खरी ताकद. आपला पहिला टप्पा आहे बदलाची सोपी पद्धत. आता मला सांगा, आपण सगळेच कधी ना कधी असा विचार करतोच ना की जेव्हा एखादा बदल खूप मोठा वाटतो तेव्हा त्याची सुरुवात नेमकी कशी करावी. विशेषतः अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे बघा, जेव्हा पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम समोर असतो किंवा एखादी मोठी परीक्षा डोक्यावर असते तेव्हा ते मोठं उद्दिष्ट पाहूनच आपण अक्षरशः गोठून जातो. आपण सुरुवातच करत नाही कारण ते खूप मोठं आणि अशक्य वाटायला लागतं. आणि म्हणूनच इथे कायझेन ही संकल्पना आपल्या मदतीला येते. कायझेन म्हणजे काय, तर सतत आणि छोट्या सुधारणा घडवून आणण्याचं हे एक अत्यंत प्रभावी जापानी तत्वज्ञान आहे. म्हणजे एकाच रात्रीत कोणता तरी मोठा चमत्कार घडेल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा दररोज स्वतःमध्ये अगदी थोडीशी एक छोटीशी सुधारणा करत राहणं. बदल एकाच झटक्यात होत नाही, तर तो टप्प्याटप्प्याने घडतो. हेच कायझेन आपल्याला शिकवतं. हे समजून घेण्यासाठी ना आपण एका लहान बाळाचं उदाहरण घेऊया. लहान बाळ आधी रांगतं, मग उभं राहतं, मग एखादं पाऊल टाकतं आणि नंतरच चालायला लागतं, बरोबर? आपली प्रगतीसुद्धा अशीच टप्प्याटप्प्याने होत असते. अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं तर थेट आज मी 5 तास अभ्यास करेन असं दडपण घेण्याऐवजी दररोज फक्त 15 मिनिटांचे छोटे अभ्यास टप्पे ठरवून सुरुवात करायला हवी. आपल्याला एकदम परफेक्ट सुरुवातीची गरज नाहीये, तर एका साध्या आणि सोप्या सुरुवातीची गरज आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एका जपानी कारखान्याने कोणतंही नवीन बजेट न वापरता केवळ कामगारांचं चालण्याचं अंतर कमी करून आणि साधनांची जागा बदलून आपली उत्पादकता चक्क दुप्पट केली होती. विचार करा, हेच तत्त्व आपण घरामध्ये सुद्धा वापरू शकतो. म्हणजे मुलांच्या अभ्यासात सातत्य टिकवण्यासाठी पालकांनी त्यांना अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत केली पाहिजे. अभ्यासाच्या जागेची योग्य मांडणी करणं, लागणाऱ्या वस्तू अगदी हाताच्या अंतरावर ठेवणं, या छोट्या बदलांतून मुलांना न थकता अभ्यास करायला खूप मोठी मदत मिळू शकते. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे, 1 मिनिटाचा नियम. 60, फक्त 60 सेकंड. तुम्हाला वाटेल 1 मिनिटात काय होणार, पण या आकड्यामागे एक मोठी जादू दडलेली आहे. एका महिलेने व्यायामाची भीती घालवण्यासाठी दररोज फक्त 1 मिनिट चालण्याचा नियम बनवला होता. आणि बघता बघता ते 1 मिनिट कधी 30 मिनिटात बदललं. तिचं वजन कधी कमी झालं हे तिलाच समजलं नाही. तिची मानसिकता पूर्णपणे बदलून गेली. विद्यार्थ्यांसाठी तर हा एक अत्यंत भारी उपाय आहे. अभ्यासाचा कंटाळा आलाय, मग अभ्यासाची सुरुवात फक्त 1 मिनिटासाठी करा. मी फक्त 1 मिनिट पुस्तक उघडून बसेन असा विचार केलात ना की तो सुरुवातीचा कंटाळा आपोआप पळून जातो. म्हणजे बघा, जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर मी आज पूर्ण पुस्तक वाचेन असं अजिबात ठरू नका. आज फक्त 1 परिच्छेद किंवा चक्क एकच शब्द वाचायचं ठरवा. ही एक जबरदस्त मानसिक युक्ती आहे. आपली सुरुवात इतकी लहान असली पाहिजे ना की आपल्या मेंदूला नाही म्हणायला जागाच शिल्लक राहू नये. नवीन गोष्टी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक अत्यंत हुशार माइंड हॅक आहे. यानंतर आपला तिसरा टप्पा आहे कृतीतून भीतीवर मात करणे. आपण अनेकदा स्वतः बदलाला घाबरत नाही, तर त्या बदलामुळे काय होईल या परिणामाला घाबरतो. या भीतीमागे एक रंजक विज्ञान दडलेलं आहे. अमिगडाला नावाचा आपल्या मेंदूतील एक भाग भीती हाताळतो आणि मोठ्या किंवा अज्ञात बदलांना तो थेट धोका मानतो. जेव्हा आपण एकदम मोठा बदल करायला जातो तेव्हा हा अमिगडाला धोक्याची घंटा वाजवतो. पण इथे छोट्या ध्येयांची जादूच असते. जेव्हा आपली पावलं अगदी छोटी असतात तेव्हा अमिगडाला शांत राहतो. भीती घालवण्यासाठी ही छोटी छोटी ध्येय खरोखरच ब्रह्मास्त्रसारखी काम करतात. आता आपण 2 गोष्टींची तुलना करूया. कम्फर्ट झोन, जो सुरक्षित वाटतो पण तो आपल्याला अपूर्ण ठेवतो, आणि दुसरीकडे कायझेन, जे आपल्याला निर्भयपणे छोटी पावलं टाकायला शिकवतं. उदाहरणार्थ, अभ्यासात सातत्य राखण्यासाठी कोणतीही खूप मोठी आणि गुंतागुंतीची योजना बनवण्यापेक्षा एक अतिशय साधी दैनंदिन चेकलिस्ट तयार करा.
या एका छोट्या कृतीमुळे ना भीती कुठल्या कुठे पळून जाते आणि आपण आपल्या सुरक्षित कवचातून बाहेर पडून प्रगतीच्या दिशेने चालायला लागतो. आता आपला चौथा टप्पा, परिपूर्णतेपेक्षा प्रगती. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, परिपूर्णता म्हणजेच परफेक्शन हा केवळ एक भ्रम आहे जो आपल्याला कृती करण्यापासून रोखत असतो. माझ्याकडे जेव्हा एकदम परफेक्ट नोट्स असतील तेव्हाच मी अभ्यास सुरू करेन, या मोहातून बाहेर पडणं अतिशय गरजेचं आहे. त्याऐवजी आत्ता तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्यातून अपूर्ण का असेना पण कृती सुरू करणं महत्त्वाचं आहे. आपलं पूर्ण लक्ष हे परिपूर्णतेवर नसावं तर केवळ अभ्यासाच्या प्रगतीवर केंद्रित असायला हवं. ह्याचंच एक प्रत्यक्ष जीवनातलं भारी उदाहरण सांगतो. एका मुलाने स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करताना महागड्या कॅमेराची किंवा परफेक्ट एडिटिंगची अजिबात वाट पाहिली नाही. त्याने फक्त कृती केली. एक साधं थंबनेल बनवायला शिकला, मोबाईलवरच एक हलणारा अपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि कोणत्याही एडिटिंगशिवाय तो अपलोड करून टाकला. आणि तुम्हाला माहितीये, त्याच्या ह्याच अपूर्ण पण सातत्यपूर्ण कृतींमुळेच त्याचं चॅनल एका वर्षात हजारो लोकांपर्यंत पोहोचलं. आता वळूया 5व्या टप्प्याकडे, पोषक वातावरण निर्मिती. अनेकदा आपल्याला वाटतं की आपल्यातच शिस्तीचा अभाव आहे, पण खरं तर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वातावरणात फक्त काही छोटे बदल करण्याची गरज असते. जसं की रात्री झोपताना उशीजवळ पुस्तक ठेवणं, जेणेकरून सकाळी उठल्यावर ते लगेच समोर दिसेल. अभ्यास करताना फोन चक्क दुसऱ्या खोलीत ठेवून देणं, किंवा फळं खायची सवय लावायची असेल तर ती फ्रीजमध्ये एकदम समोर ठेवणं. अभ्यासाच्या वातावरणात असे छोटे बदल करून एकाग्रता प्रचंड वाढवता येते. हे भौतिक वातावरण आपल्यासाठी एका मूक मार्गदर्शकासारखं काम करत असतं. म्हणूनच म्हणतात, रचना म्हणजे डिझाईन हे नेहमी शिस्तीवर मात करतं. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की केवळ मनात पक्का निश्चय करण्यापेक्षा हुशारीने डिझाईन केलेलं वातावरण खूप जास्त प्रभावी ठरतं. जर आपल्या आजूबाजूचं वातावरण योग्य असेल ना, तर अभ्यासासाठी किंवा कोणत्याही चांगल्या सवयीसाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागत नाही. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, 1% सुधारण्याची ताकद. फक्त 1%. महानता ही कधीच रातोरात मिळणाऱ्या मोठ्या यशामधून येत नाही, तर ती दररोज स्वतःमध्ये फक्त 1% चांगली कामगिरी करण्याच्या वचनबद्धतेतून येते. जर आपण कायझेन वापरून अभ्यासाचं वेळापत्रक कसं तयार करायचा याचा विचार केला तर हे अगदी सोपं आहे. समजा आज आपण 20 मिनिटे अभ्यास केला, तर उद्या त्यात फक्त 1 मिनिटाची वाढ करायची, म्हणजे फक्त 1% जास्त प्रयत्न. हे वेळापत्रक अजिबात थकवणारे नसते, पण त्याचे परिणाम अतिशय भन्नाट असतात. प्रसिद्ध लेखक जेम्स क्लिअर यांचं उदाहरण अतिशय स्फूर्तिदायक आहे. एका अत्यंत गंभीर दुखापतीतून सावरताना त्यांनी दररोज फक्त 1% सुधारणेवर लक्ष केंद्रित केलं आणि आज ते जागतिक पातळीवर किती यशस्वी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. यातून आपण एक गोष्ट नक्की शिकायला हवी. स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी दररोजच्या या छोट्या यशोगाथा, या छोट्या प्रगतीच्या नोंदी आपण ठेवायला हव्या, कारण आजचा हा 1% उद्याच्या मोठ्या यशाचा भक्कम पाया असतो. इथला गणित बघा, अतिशय रंजक आहे. जर आपण दररोज केवळ 1% प्रगती केली, फक्त 1%, तर एका वर्षाच्या शेवटी आपण आधीच्या तुलनेत तब्बल 37 पट अधिक चांगले झालेले असतो. होय, 37 पट. हा चक्रवाढ परिणाम म्हणजेच कंपाऊंडिंग इफेक्ट सिद्ध करतो की सातत्यपूर्ण छोटी प्रगती आपल्याला गणितीयदृष्ट्या अफाट आणि अविश्वसनीय परिणाम मिळवून देते. सातत्य हे कंटाळ्यातून जन्माला येते, प्रेरणेतून नाही. हे वाक्य आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या सत्याची जाणीव करून देतं. एका महिलेनं चिंता आणि नैराश्यावर मात करण्यासाठी दररोज फक्त 10 मिनिटे लिहिण्याची सवय ठेवली होती. बघा, खरी शिस्त ही अचानक अंगात येणाऱ्या ऊर्जेतून येत नाही, तर रोजच्या त्या रटाळ वाटणाऱ्या पण सातत्यपूर्ण कृतीतून निर्माण होते. जेव्हा आपण थकत नाही ना, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने टिकून राहतो. आणि याच एका सुंदर विचाराने आपण आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी आलो आहोत. आज आपण कायझेनचं तत्व आणि छोट्या पावलांची मोठी ताकद सविस्तर समजून घेतली. आता वेळ आली आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची. आज अगदी याच क्षणी स्वतःची भीती बाजूला ठेवून असं कोणतं एक छोटं आणि कदाचित अपूर्ण असं पाऊले जे आपण उचलणार आहोत. विचार करा आणि आजच सुरुवात करा. हा छोटासा प्रवास नक्कीच तुमच्या आयुष्यात एका मोठ्या आणि सकारात्मक बदलाची सुरुवात असेल.